नेर तालुक्यात सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये भाजीपाल्याचे पीक घेणे सुरू केले. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे पीक लवकर येत असल्यामुळे भाजीपाल्याचे पीक घेणे पसंत केले. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपालाच लावल्यामुळे मार्केटमध्ये विविध ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असल्यामुळे भाजीपाल्याला कुठल्याही बाजारपेठेत कवडी मोलाच्या भावाने विकल्या जात असल्यामुळे त्या शेतकऱ्यांचा, मजुरांचा व लागवडीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देऊन प्रशासनावर रोष व्यक्त केला. परंतु थोड्याच दिवसात ढगफुटीमुळे धो-धो पाऊस कोसळल्याने भाजीपाला या पिकाची नासाडी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बाजारपेठात मालाची आवक एकदम कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे भाव गगनालाच भिडले. भाजीपाला महाग झाल्यामुळे अनेकांच्या घरच्या भोजनाच्या थालीतील भाजीची वाटीच गायब झालेली दिसून येत आहे. भाजीपालाच महाग झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी आनंदात होईल यात शंकाच नाही. कारण अजूनही 2 महिन्यांपर्यंत कुठलाही भाजीपाला नवीन निघणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच भाजीपाल्याचे भाव कमी होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.